कथेचं नाव आहे सँडविच. तुम्हाला सँडविच हवंय का? जुली आंटीने खोलीच्या बंद दाराकडे बघत विचारलं. पण त्यातून कोणताही प्रतिसाद यायच्या आतच तिच्या लक्षात आलं की ब्रेड संपला आहे. ती पटकन पिशवी घेऊन बंगल्यातून खाली उतरली. मी डेव्हिड अंकल आणि जुली आंटीच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. जुली आंटींनी घाईघाईने जाताना बघून मी विचारलं, आंटी कशा आहात? मी छान. तू कधी आलास गावावरून? आंटींनी विचारलं. आंटी, आजच पहाटे आलो, मी म्हणालो. बेटा, मी जरा घाईत आहे. डेव्हिडला सँडविच बनवून देणार होते, पण ब्रेड संपला. जुली आंटी निघून गेली. मी खोलीत आलो आणि रात्रीची अर्धवट झालेली झोप पूर्ण करू लागलो. आंटी ब्रेड घ्यायला, पण तेवढ्यात मला लक्षात आलं की दुपारच्या जेवणाची सोय करायचं राहून गेलेलं होतं. मी पण खोलीतून बाहेर आलो आणि आमच्या कोपऱ्यावरच्या बेकरीवर आलो. जुली आंटी ब्रेड पिशवीत भरून घाईघाईने निघून गेल्या. बाबू, एक ब्रेडचं पॅकेट दे, मी बेकरीवर कामाला असलेल्या बाबूला म्हणालो. माझ्याकडे ब्रेडचं पाकीट त्याने ठेवलं. मी पैसे त्याच्या हातात दिले. काय रे जय भाऊ, सध्या तुमच्या बंगल्यात लोक ब्रेड जरा जास्तच खात आहेत रे. सुट्टे पैसे मला हातात देत बाबू म्हणाला. म्हणजे? मी विचारलं. अरे म्हातारी, गेल्या 3 दिवसात ब्रेडचं हे 12वं पाकीट घेऊन गेली आहे आणि सकाळी 6लाच बेकरी उघडल्या उघडल्या 2 पॅकेट घेऊन गेली आणि आता बघ 10:30 वाजलेत, बाबू म्हणाला. हो रे, विचित्र गोष्ट आहे, कारण डेव्हिड अंकलचं वय 80 आहे आणि आंटींचं वय 75. या वयात एवढं कोण खात नाही, मी म्हणालो. जय, गेले 2 दिवस आंटीचं वागणं खूप विचित्र वाटते. जरा एकदा नजर टाकून ये, बाबू म्हणाला. बरं, बघतो. मी तिथून निघालो. मी माझ्या रूमवर आलो. आउट हाऊसच्या खिडकीतून मी बंगल्याकडे बघत होतो. बाबूचं बोलणं माझ्या डोक्यात घुमत होतं. तेवढ्यात मी जुली आंटीला सँडविचची प्लेट घेऊन डेव्हिड अंकलच्या खोलीतून जाताना दिसली. 4 मिनिटात ती बाहेर आली. चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते तिच्या. एकटीच हसत स्मितहास्य करत ती किचनमध्ये जाताना दिसली. पण लगेच 5 मिनिटात ती परत एक सँडविच घेऊन डेव्हिड अंकलच्या रूमकडे जाताना दिसली. चेहऱ्यावर तेच गूढ हास्य होतं. ती खोलीत गेली आणि 5 मिनिटात परत बाहेर आली आणि तशीच हसत किचनकडे जाऊ लागली. कधी कधी लागते एकदम भूक आणि माणूस एकाच पदार्थावर ताव मारतो, मी स्वतःशीच म्हणालो. पण क्षणभरात ती परत सँडविच घेऊन परत त्यांच्या खोलीकडे जाताना दिसली. तोच घटनाक्रम पुढच्या 15 मिनिटात अजून 2 वेळा घडला. आता मला विचित्र वाटायला लागलं. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तितक्यात जुली आंटी पिशवी घेऊन परत बेकरीकडे जाताना दिसली. मला खिडकीतून बघून तिने स्मितहास केलं. आंटी, कुठे जात आहात? मी विचारलं. ब्रेड आणायला, ती निघून गेली. ती ब्रेड घेऊन घाईघाईत बंगल्यात शिरली. मी पण सावधपणे तिच्या मागे आत शिरलो. ती किचनमध्ये होती. तिचं वागणं आणि बोलणं जरा विचित्रच वाटत होतं. एखादी मानसिक रोग्यासारखी चेहऱ्यावर एक स्थिर असं स्मितहास्य कायम ठेवून ती सँडविच तयार करत होती. डेव्हिड, सँडविच आणू का? तिने किचनमधून आवाज दिला, पण डेव्हिड अंकलने प्रतिसाद दिला नव्हता. मी डेव्हिड अंकलच्या खोलीजवळ आलो आणि दार उघडून आत डोकावून पावलं. दुर्गंधीने माझा हात आपोआप नाकाशी धरला गेला. आतलं दृश्य पाहून माझं डोकंच सुन्न झालं. खुर्चीवर डेव्हिड अंकलचं प्रेत डोळे उघडलेल्या अवस्थेत पडून होतं. तोंडात एक अर्धवट कोंबलेले सँडविच होतं. खोलीत नजर पडेल तिकडे सँडविच आणि ब्रेडचे तुकडे पडलेले होते. त्यावर मुंग्या आणि माशा बसत होत्या. त्यांचा जबडा वाळलेल्या रक्तात माखलेला होता. हाताचे पंजेही रक्ताने भरलेले होते. नक्की काय झालं होतं तिथे काहीच अंदाज येत नव्हता. मी त्या खोलीची हालत बघून मला शिसारी आली. तेवढ्यात मागून जुली आंटी सँडविच घेऊन आली. मी दारात उभा होतो. मला बाजूला सरकवत ती अंकलच्या डेड बॉडीजवळ गेली. हे घे डेव्हिड, सँडविच खा, असं म्हणत ती त्या मृतदेहाच्या तोंडात ते कोंबू लागली. मला ते बघवलं नाही आणि मी बाहेर आलो आणि बाबूला फोन केला. बाबूला परिस्थिती सांगितली. बाबूकडे अंकल आंटीच्या मुलाचा म्हणजे टोनीचा नंबर होता. त्याने टोनीला फोन केला आणि काही वेळातच पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला घेऊन आला. आंटीच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. अंकलच्या पोस्टमॉर्टमनंतर समजलं की त्यांच्या जबड्यात काचा आणि खिळे घुसल्याच्या जखमा होत्या. त्यांचा मृत्यू आतड्याची पिशवी फुटून झाला होता. असं तेव्हा होतं जेव्हा प्रमाणाच्या बाहेर अन्न खाल्लं जातं. तसेच अंकलचा घसा आणि अन्ननलिका चोकअप झाल्यामुळे श्वास बंद झाला होता. पण असं का घडलं हे मात्र समजू शकलं नाही. आता अंकल गेले होते आणि आंटी हॉस्पिटलला ॲडमिट होती.
आणि तिथून त्यांना टोनी स्वतःच्या घरी घेऊन जाणार होता. माझं 6 महिन्याचं ॲग्रीमेंट बाकी होतं, त्यामुळे आता त्या आउट हाऊसमध्ये मी एकटाच असणार होतो. त्या रात्री अंकलच्या अंत्यविधीवरून मी परत आलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं होतं. सकाळी उठून आवरून मी ऑफिसला आलो. मुख्य म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणाचा डबा आंटी द्यायच्या तो आता बंद झाला होता, त्यामुळे मला खानावळ शोधणं भाग होतं. सुट्टीवरून ऑफिसला आल्यामुळे माझं टेबल फाईल्स भरलेलं होतं. त्यात बॉस भडकलेला होता. मी कामात व्यस्त झालो होतो. संध्याकाळ झाली होती आणि मी आणि समीर दोघेही ऑफिसमध्येच होतो. सम्या, आज माझ्या रूमवर चल रात्री सोबतीला, मी म्हणालो. का रे, अंकलच्या प्रकरणामुळे घाबरलेला दिसतोय. समीरला मी दुपारी सगळा प्रकार सांगितला होता, त्यामुळे तो म्हणाला, तुला हवं ते समज. आज तुझ्या घरी सांग तू येणार नाहीस म्हणून, मी म्हणालो. बरं, पण इथे किती वेळ लागतोय काय माहीत, समीर म्हणाला. बघू रे, मी म्हणालो. आम्ही कामात व्यस्त झालो. म्हणता म्हणता रात्रीचे 10 वाजले. ऑफिस बंद करून निघायला जवळजवळ 10:30 झाले. आता जेवणाचा प्रश्न होता, पण संध्याकाळी आम्ही मिसळ खाल्ल्यामुळे मला भूक नव्हती. पण समीरला काहीतरी खायची इच्छा होती. लाईट एखादा वडापाव जरी मिळाला तरी. मग मध्यरात्री भूक लागणार नाही, समीर म्हणाला. बघू, रस्त्यात काही दिसलं तर. मी बाईक सुरू केली. तो मागे बसला. जाता जाता 2 बियर घेतल्या होत्या, पण रात्री 11ला कुठलीच वडापाव किंवा भाजीपावची गाडी दिसत नव्हती. आम्ही शेवटी संगम ब्रिजवरून सरळ माझ्या रूमकडे निघालो. संगम ब्रिजचा परिसर रात्री 9 नंतर सामसूम व्हायचा. तो ब्रिज इथून बंगल्याजवळच होता. रात्री 11:30 वाजले होते. संगम ब्रिजवर चिटपाखरूही दिसत नव्हतं. त्यामुळे आता रूमवरून जाऊन सरळ मॅगी करून तुला खायला देतो असं म्हणून मी समीरला गप्प केलं. संगम ब्रिज संपत आला होता. ब्रिजच्या टोकाला कडेला एक भलं मोठं वडाचं झाड होतं. अचानक त्या झाडाखाली एक खाद्यपदार्थाची गाडी चालू असल्याचं दिसलं. मी बाईक साईडला घेतली. अरे ते बघ, बहुतेक वडापावची गाडी आहे, समीर म्हणाला. जा घेऊन ये, मी थांबतो. मी बाईकवर बसून राहिलो. तो गेला आणि घेऊन आला. अरे वडापाव नव्हता, सँडविच होतं. आणलं, समीर म्हणाला. सँडविच हा शब्द पण ऐकला तरी उलटी येईल असं झालं होतं माझं. डेव्हिड अंकलची ती खोली आठवायला लागली. मी बाईक सुरू केली आणि आम्ही रूमवर पोचलो. एकदा आउट हाऊसमध्ये शिरताना बंगल्याकडे पाहिलं. सगळं शांत शांत होतं. थोडं वाईट पण वाटलं. मग आत आलो. हातपाय धुवून आम्ही बियर घेतली. मला भूक नव्हती, पण समीरने बियर पिऊन झाल्यावर सँडविच घेतलं. मी माझ्या कॉटवर आडवा झालो होतो. घेणार का, त्याने मला शेवटचं विचारलं. नको, तू खा, मी म्हणालो. त्याने सँडविचचा पहिला घास खाल्ला. 1 नंबर, तो म्हणाला. मग दुसरा घास खाल्ला, पण तिसरा घास खाल्ल्यावर अचानक काय झालं काय माहीत, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले. डोळे मोठे करून त्याने सँडविचकडे बघितलं आणि एखाद्या जनावरासारखं त्याने ते स्वतःच्या तोंडात कोंबलं आणि खाऊ लागला. मला थोडं विचित्र वाटलं. सम्या, बरा आहेस ना? ही कुठली खायची पद्धत? घशात अडकून बसेल, मी म्हणालो. तो काहीच बोलला नाही. डोळे मोठे करून तो ते चावत होता. सम्या हे असले प्रँक करत असायचा, त्यामुळे मी फार लक्ष दिलं नाही आणि मी भिंतीकडे तोंड करून झोपलो. मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. रात्री मला जाग आली ती फोन वाजल्यामुळे. मी अर्धवट झोपेत फोन उचलला. हॅलो, कोण? मी म्हणालो. जय, विकास बोलतोय मी, समीरचा भाऊ. अरे समीरला काय झालंय? विचित्र वागतोय तुझ्या घरून आल्यापासून, विकास म्हणाला. मी क्षणभर ताडकन उठलो. खोलीत समीर नव्हता. रात्रीचे 3 वाजले होते. दादा, समीर तिथे कधी आला? 1 वाजता मी झोपलो तेव्हा तर इथंच होता माझ्या घरी, मी म्हणालो. अरे तो अर्ध्या तासापूर्वी आला आणि तडक किचनमध्ये गेला. बराच वेळ किचनमधून बाहेर आला नाही, पण थोड्या वेळाने बाहेर आला आणि म्हणायला लागला, मला सँडविच हवं आहे. मी त्याला म्हटलं, अरे आत्ता कुठून देणार तुला सँडविच? तर दात ओठ खाऊन डोळे मोठे करून बघू लागला. खूप आक्रमक झाला. मी आणि बाबांनी कसाबसा धरून त्याला खोलीत बंद करून ठेवले, विकास सांगत होता. बापरे, मला कळलं पण नाही तो इथून कधी गेला, मी म्हणालो. बरं ठीक आहे, बघू उद्या. विकासने फोन ठेवून दिला. साला हा गेला कधी इथून आणि असं का वागतोय, मी स्वतःलाच विचारलं. सकाळी मी आवरून बाईकवरून सरळ समीरच्या घरी आलो. अरे जय, मला खरं सांग, नक्कीच काल काय झालं? विकास जरा रागात म्हणाला. अरे दादा, आम्ही ऑफिसमधून निघालो 11ला. तिथून बियर घेतली आणि मग संगम ब्रिजच्या इथे एका गाडीवरून त्याने सँडविच पार्सल घेतलं. रूमवर येऊन बियर
पिऊन मी झोपलो. सम्या सँडविच खात होता. मला झोप लागली आणि त्यानंतर मला तुझा फोन आल्यावर कळलं की हा घरी आला आहे. मी सगळं त्याला सांगितलं. नक्की एवढंच झालं होतं ना, विकासने विचारलं. आणि हो, सँडविच खाता खाता मला थोडा डाऊट आला होता, कारण 1-2 घास खाऊन त्याचं वागणं थोडं बदललं होतं. डोळे मोठे करून तो सँडविच तोंडात कोंबू लागला. मी सांगितलं. तो कुठे आहे, मी विचारलं. आतल्या खोलीत बंद केला त्याला, झोपला असेल. मी आता दार उघडणारच होतो त्या खोलीचं. मी आणि विकास खोलीच्या दाराशी आलो तर आतून आवाज येत नव्हते. त्याने हळूच दार उघडलं. मी दारातून आत डोकावलं आणि माझं काळीज तोंडाशी आलं. समीर खाली बसला होता. त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं, कारण त्याने नुकतीच स्वतःच्या हाताची 2 बोटं तोडून खाल्ली होती आणि तो आता 3रं बोट तसेच दाताने तोडायच्या बेतात होता. हात रक्तात माखलेले होते. माझ्या आणि विकासच्या दोघांच्या अंगावर काटा आला, पण हिम्मत करत आम्ही दोघेही उसना उसान म्हणून ओरडत त्याच्या अंगावर गेलो. तो दोघांनाही आवरत नव्हता. तो जोरात किंचाळू लागला. आवाज ऐकून शेजारी राहणारे अजून 2-3 जण आले. आम्ही त्याला खुर्चीला दोरीने बांधून ठेवलं आणि डॉक्टरला घेऊन आलो. समीर शिव्या देत होता आणि सारखं सँडविच मागत होता. मुख्य म्हणजे त्याला खूप भूक लागलेली होती, पण सँडविचचं नाव सारखं घेत होता. डॉक्टरने त्याला बेशुद्ध व्हायचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. त्याच्या घरचे आणि मी धक्क्यात होतो. काहीच कळत नव्हतं. मी ऑफिसला फोन करून सगळं काही थोडक्यात सांगितलं आणि आज मी आणि समीर ऑफिसला नाही येऊ शकणार हेही सांगितलं. विकास आणि मी तिथून जरा बाहेर खाली आलो. एका टपरीवर येऊन चहा घेता घेता विकास म्हणाला, काय घडतंय हे कळतच नाही आहे. हो रे, मी पण तोच विचार करतोय. काल माझे घरमालक पण विचित्र परिस्थितीत मृत्युमुखी पडलेले सापडले आणि त्यांची बायको पण खूप विचित्र वागत होती. मी म्हणालो. त्यांचं आणि या घटनेत काही साम्य आहे का, विकासने विचारलं. सँडविच, मी एका शब्दात उत्तर दिलं. म्हणजे, त्याने विचारलं. नक्की आता सांगता येणार नाही, मी म्हणालो आणि निघून गेलो. टोनीला कॉल केला. हॅलो टोनी, जय बोलतोय. तुमच्या बंगल्यात पेइंग गेस्ट म्हणून राहतोय. मी माझी ओळख टोनीला करून दिली. हां जय बोल, टोनी म्हणाला. जुली आंटी कशा आहेत? मला त्यांना भेटायचं होतं, मी टोनीला विचारलं. मॉम आता बरी आहे. ती शॉकमधून बाहेर आली आहे. KM हॉस्पिटलला येऊ शकतोस. अजून डिस्चार्ज मिळाला नाही आहे, टोनी म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. मी लगेचच KMला पोचलो. जुली आंटीच्या हॉस्पिटलच्या खोलीत होत्या. त्या खोलीत त्या नजर शून्यात होत्या. हाय आंटी, हाऊ आर यू, मी विचारलं आणि आंटी भानावर आल्या. जय बेटा, मी आता ठीक आहे, आंटी म्हणाल्या. त्या आता व्यवस्थित वाटत होत्या. आंटी, मला माहीत आहे की हे विचारायला ही वेळ योग्य नाही आहे, पण नाईलाज आहे. माझ्या मित्राच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मला सांगताल का डेव्हिड अंकलला नक्की काय झालं होतं, मी विचारलं. सांगते, आंटी म्हणाल्या. आंटी सांगू लागल्या. रविवारची गोष्ट आहे. आमचा भाचा जॉन गोव्याला परत जाणार होता. त्याची बस रात्री 11ला होती. डेव्हिड त्याला बसमध्ये बसवून द्यायला गेला होता. येताना तो सँडविचचं पार्सल घेऊन आला. त्याने मला विचारलं, पण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी नाही खाल्लं. डेव्हिड किचनमध्ये गेला आणि थोड्या वेळाने बेडरूममध्ये आला. त्याचं वागणं बदललं होतं. डोळे मोठे, दात ओठ खाऊन तो खोलीत एरझाऱ्या मारत होता. मी विचारलं, डेव्हिड आर यू ओके? आणि तो माझ्यावर ओरडला, मला सँडविच दे, आत्ताच्या आत्ता. मी घाबरले आणि किचनमध्ये जाऊन ब्रेडचे सँडविच घेऊन आले. त्याने ते अगदी जनावरासारखं खाल्लं. तो परत ओरडला, त्याला अजून एक सँडविच हवं होतं. मी अजून 3 वेळा त्याला सँडविच करून दिलं, पण मग ब्रेड संपला. मी घाबरले. तो माझ्यावर ओरडत होता, सँडविच आण म्हणून. मी बोलली, ब्रेड संपला आणि दुकान बंद झाले, रात्र खूप झाली आई. पण तो काय ऐकत नव्हता. मी खालच्या रूममध्ये आले. सकाळी जेव्हा मी त्याची रूम उघडली तेव्हा मला शॉकच बसला. त्याच्या जबड्यातून भळाभळा रक्त येत होतं, कारण त्याने ट्यूबलाईट फोडली होती आणि त्याच्या काचा तो खात होता. मला बघून तो परत ओरडला आणि म्हणाला, सँडविच दे. मी बेकरीतून ब्रेड आणला. मी त्याच्या रूममध्ये आले तर मला अजून एक धक्का बसला. माझं मन सुन्न झालं. मी रूममध्ये शिरले आणि डेव्हिड खुर्चीवर बसला होता आणि त्याच्या बाजूला एक म्हातारा माणूस उभा होता. उघडा, अंगावर कमरेभोवती लुंगी गुंडाळलेला. तो डेव्हिडला एक खिळा देत होता आणि डेव्हिड ते खिळे खात होता. त्याच्या जबड्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या.
मी किंचाळले आणि तो म्हातारा माझ्याकडे बघत हसू लागला. तिथेच माझा मेंटल बॅलन्स गेला. त्याचा घसा चोकअप झाला होता. रक्तात जबडा माखला होता, पण तरी त्याला सँडविच हवं होतं. मग मला काही आठवत नाही मी काय करत होते. मला सारखं वाटायचं तो म्हणतोय सँडविच आण. मी मेंटल शॉकमध्ये त्याला ते बनवून देत होते. तो कधी मेला ते पण मला आठवत नाही. पण तिथून मला इथपर्यंतचं काही आठवत नाही. जुली आंटी डोळे पुसत म्हणाल्या, ते सँडविच कुठून आणलं होतं त्यांनी? मी विचारलं होतं तर म्हणाला संगम ब्रिजवरून येताना घेतलं होतं. आंटी म्हणाल्या, मला सगळं लक्षात आलं. ओके आंटी, थँक्स, मी निघतो, मी असं म्हणत निघालो. जय, एक गोष्ट अजून तुला म्हणून सांगते. त्याला सांगू नकोस की मी तुला हे सांगितलं आहे, आंटी म्हणाल्या. पण मला समजलं नाही त्या कोणाबद्दल बोलत आहेत. कोणाबद्दल बोलताय? मी विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य आलं आणि क्षणभरात त्यांनी माझ्या मागे असलेल्या खोलीच्या दाराकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती. तो बघ, तिथे उभा आहे, मी म्हणाले. तो म्हातारा. आंटीचं हे बोलणं ऐकून मी सावधपणे मागे पाहिलं, पण तिथे कोणी नव्हतं. अचानक आंटीच्या किंकाळीने मी दचाकलो आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्या दरवाजाकडे बघत ओरडत किंचाळत होत्या. मी घाबरून डॉक्टरला बोलवण्यासाठी त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. डॉक्टरना घेऊन मी खोलीत आलो. डॉक्टर आणि नर्सने आंटींना शांत करण्यासाठी इंजेक्शन दिलं. निघून जा, निघून जा. आंटी हे वाक्य बरळत बेशुद्ध झाल्या. माझी तंतरली होती. मी समीरबद्दल काळजी वाटू लागली होती. मी विकासला फोन केला आणि जुली आंटीशी झालेलं बोलणं त्याला सांगितलं. कोण आहे नक्की याच्या मागे? रात्री संगम ब्रिजच्या त्या सँडविचच्या गाडीवर जायचं आम्ही ठरवलं. आता पुढे काय होतं हे पुढच्या भागात पाहूया. जर ही कथा आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा, कथेला लाईक करा. त्याचप्रमाणे कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनल आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.